नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर नितीन दराडे, ज्यांचा आत्तापर्यंत 18हून जास्त वर्षांचा सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये अनुभव आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांनी आत्तापर्यंत स्ट्रगल कसा केला, त्यांनी शिक्षण कसं पूर्ण केलं आणि काय काय या उपक्रमामध्ये त्यांनी आता योगदान दिलेलं आहे. नितीनजी नमस्कार. आपलं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या प्रकल्पामध्ये. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जी सुरुवात केलीत तर त्याच्या आधी तुमचं शाळा कॉलेज कोणतं होतं किंवा या क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनियर क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुमची खास प्रेरणा काय होती? आता तसं बघायला जर गेलं तर या क्षेत्रात मला यायचंच नव्हतं. म्हणजे स्टार्टअप ह्या क्षेत्रात कसा झाला ते सांगतो मी तुम्हाला. सांगा. 11वी 12वी MCVC जे टेक्निकल कोर्स आहे तर त्या पिरियडला काय झालं की मी घेतलं इलेक्ट्रिकलला ॲडमिशन. आणि जे शिक्षक होते, जे प्राचार्य होते आमच्या सायकडा कॉलेजचे, तर त्यांनी आमच्या शेताला शेजारी असायचे. ज्यावेळेस मी कॉलेजचा पहिला दिवस गेलो ते सरांचं आणि माझ्या वडिलांचं मळ्यात काय बोलणं झालं मला पण आयडिया नव्हती. तर त्या केसमध्ये असं झालं का त्यांनी ॲडमिशन माझं सिव्हिलला करून टाकलं. बरं. मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो तर मी सांगितलं की मी फॉर्म भरताना का मी इलेक्ट्रिकलला घेतलेलं आहे आणि ॲडमिशन तर झालं इकडे. बरं ठीक आहे. आणि ते म्हणे नाही, सरांनी त्यावेळेस सांगितलं की आमचा नाही स्कोप चांगला आहे. त्यांचा पण एक पुतण्या होता. म्हणलं चला त्यांच्या पुतण्याचं घेतलेलं. त्यावेळेस तर आम्हाला कोणी गाईड्स करणार कोणी असं प्रॉपर तर नव्हतंच. पण मग त्यांचा पुतण्या होता. म्हटलं चला त्यांच्या पुतण्याने घेतलंय म्हणजे आपण करायला काही हरकत नाही. एक विजन तो होता फक्त. बस त्याच्यातनं मग असं झालं. नंतर ज्यावेळेस त्या क्षेत्रात शिरलो तर इतकी आवड निर्माण होत गेली का विषयच नाही. वा वा, खूप छान सुरुवात म्हणायला हरकत नाही की म्हणजे एक करायचं होतं पण तुम्ही या क्षेत्रामध्ये पडलात. पण तुम्ही ते आनंदाने करताय हे तुमच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. कारण 18 वर्षांचा तुमचा जो अनुभव आहे तो नक्कीच म्हणजे ऐकण्याजोगा असेल. तर त्या अनुषंगाने पहिला प्रोजेक्ट मिळवताना तुम्हाला काय आठवण आहे तुमची किंवा त्यावेळेस काय अडचणी आल्या? आता ज्यावेळेस पहिला प्रोजेक्ट केला ना सर, तर आम्ही एक छोटंसं कॅपिटल तर नव्हतंच आपल्याकडे, पण एक अजून फ्रेंड होते जो आम्ही बरोबर जॉब करायचो. तर आम्ही काय केलं, एक छोटंसं रिनोव्हेशनच्या कामापासून सुरुवात केली. तर रिनोव्हेशनच्या कामामध्ये आम्हाला अर्निंग पण चांगली मिळाली. नाशिकमध्येच केले छोटे छोटे, एक 50,000, कोणाचा छोटासा स्लॅब करणं, कोणाचं काही एक रिनोव्हेशन वगैरे. मग त्याच्यातनं काय झालं, थोडंसं अर्निंग पण चांगली मिळायला लागली आणि जरा स्कोप पण चांगला वाटायला लागला. मग आपणच जॉब करत होतो, मालकच आतापर्यंत आपण खूप मोठे मोठे करत आलो. 18 तास 20 तास हार्ड वर्किंग करत आपण काम करत होतो. त्यापेक्षा असं ठरवलं की आपण स्वतःसाठीच जर काम केलं तर नक्कीच आपली पण प्रगती होईल. नक्कीच. आणि एक मालक म्हणून जगता येईल. दुसरं अजून एक असं होतं की आपल्याकडे जे काही हे जे स्ट्रेंथ काम करते, एक आपल्यामुळे एक 10 लोकांचा उदरनिर्वाह याच्यासारखं पुण्य कुठंच नाही. हा हेतू ठेवूनच आजपर्यंत आपण धन्यावंदे आलेलो. वा वा. सो नितीनजी, आता तुम्ही छान तुमची आठवण सांगितलीत की इतरांसाठी काम करण्यापेक्षा आपण स्वतःसाठी काम का नाही करायचं आणि आपल्या स्वतःसाठी काम करताना आपण इतरांचा पण फायदा तेवढा करून दिला पाहिजे. तर या अनुषंगाने आता याच्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे अकुशल कामगार, म्हणजे आपण ज्याला इंग्रजीमध्ये अनस्किल्ड लेबर्स असं म्हणतो. तर त्या अनुषंगाने तुम्ही त्यांच्यासाठी काय उपाययोजना करता किंवा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी काय विशेष तुम्ही काम करता? आता त्यांच्यासाठी स्पेशल आपण साईड प्रोजेक्टवरती त्यांना स्पेशल रूम केलेले असतात. त्याच्यानंतर पहिले आमच्याकडे ते स्टोववरती त्यांचा स्वयंपाक वगैरे व्हायचा. आपण त्यांना गॅस प्रोव्हाइड केला. सगळे हे गोष्टी केल्या. आणि प्लस त्यांचे इन्शुरन्स वगैरे जे काय आजपर्यंत तर कधी घडलेलं नाही आहे आपल्या प्रोजेक्टवरती, पण तरी आपण डे 1 पासून तो एक त्यांच्यासाठी एक ती पॉलिसी ठेवलेली आपण. बरं बरं. म्हणजे तुम्ही सामाजिक बांधिलकीतून आणि एक कुटुंब म्हणून त्यांची काळजी घेता. वा. नितीनजी, याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी असते की म्हणजे कामगार तर असतातच, पण अजून एक समतोल जो राखावा लागतो तो म्हणजे बजेट आणि क्वालिटीचा. तर हे बजेट आणि क्वालिटीचं समीकरण तुम्ही कसं हाताळता ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. बजेट आणि क्वालिटीचं म्हटल्यानंतर मी काय केलेलं आहे सर, जी क्वालिटी जी एकदम हाय लेवलला पण नाही पण एकदम लोचं पण नाही, जे स्टँडर्ड लेवलचं जे मटेरियल आहे, जे टेक्निकली ज्या गोष्टी द्यायलाच पाहिजे ते करत असताना आपण समोरच्याकडनं अपेक्षा तशीच ठेवतो. भाऊ एवढे कॉस्टिंग बसते, तुला एवढे पैसे द्यावाच लागतील तरच तुझं काम क्वालिटीत होईल. पण कमी याच्यात करून आणि समोरच्याचं कुठंतरी मन नाराज करणं किंवा क्वालिटीला कम, त्यापेक्षा ते काम मी करतच नाही. हा माझा पहिलाच महत्त्वाचा हेतू आहे. अजिबात करायचंच नाही. बरोबर. म्हणजे नितीनजी, खरं तर म्हणजे आता ही तारेवरची कसरत असते सिव्हिल इंजिनियरची आणि तुमचा तारांशीच जास्त संपर्क असतो.
तर अशा याच्यामध्ये तुम्ही कॉस्ट, क्वालिटी याची काय पॅरामीटर्स तुम्ही चेक करता? म्हणजे एखादं मटेरियल बाजारातनं घेताना तुम्ही त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने बघता? मटेरियल बघताना त्याच्यातले कंटेंट्स बघितलं जातं, त्याची क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी बघूनच आपण त्यावेळेस त्याच्यानंतर मग रेटकडे जातो आपण. जो काही आता मार्केट असेल ज्या मटेरियलला ते जास्त डिफरंट तर नाही. फॉर एक्झाम्पल स्टील भरपूर कंपन्या आहे. फार झालं तर 30 पैसे 25 पैशांचा व्हेरिएशन सगळ्या गोष्टी असतात. बरं. त्याच्यामुळं पण जे क्वालिटी ज्या प्रोडक्टला आहे त्यावेळेस 10 पैसे 20 पैसे आपल्या प्रॉफिटमधले गेले तरी हा पहिला येतोय, पण मटेरियल चांगल्याच क्वालिटीचं घ्यायचं, मग तिथं बार्गेनिंग नाही करत बसायचं असं. बरोबर. सो नितीनजी, आत्तापर्यंत एक छोटासा प्रश्न असा की तुम्ही आत्तापर्यंत गेल्या 18 वर्षामध्ये किती प्रोजेक्ट्स हँडल केले आत्तापर्यंत? आतापर्यंत सर तसे जॉब करत असताना पण खूप मोठे मोठे प्रोजेक्ट होते. नाशिक टर्मिनल बिल्डिंग असेल, अरे वा. पुण्याचे हे होते 2 प्रोजेक्ट होते. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज होता. बरं. त्याच्यानंतर इथं मायवन नाशिकमध्ये पाथर्डी गावाच्या इथं जो होता मायवन शटरिंग होती, हां. नवीन होती माझ्यासाठी, पण मग खूप फिलप तिथं 12-12 मजलीचे एक 5 बिल्डिंग माझ्या अंडर झाले होते. बरं. आणि मग मी बंगलोंचे जास्त काम करतो, बंगलो बिल्डिंग वगैरे. बरं. तर ते आतापर्यंत माझे एक 25च्या अबोव झाले असतील हँडओव्हर. अरे वा. आणि असं एकही प्रोजेक्टने स्टार्ट केल्यानंतर देऊन 7 ते 8 महिन्यात सगळे प्रोजेक्ट रन करून म्हणजे कंप्लीट करतो आपण. म्हणजे तुमचे सगळे कस्टमर्स हॅपी कस्टमर्स आहेत, सर. हे तुमच्या चेहऱ्यावरनं पण जाणवतच आहे आम्हाला. आपण करताना सर आपण जे आहेत, मी तुम्हाला मगाशीच बोललोत ना, ₹2 प्रॉफिट मला कमी मिळाला चालेल, पण माझा कस्टमर हा हॅपीच आला पाहिजे. बरोबर. आणि माझ्याकडे जे काय आहेत, मी कुठल्याही आर्किटेक्टला अटॅच न होता मी काम करतो. अच्छा. जे काही कस्टमर मी त्यांना जी सॅटिस्फॅक्शन दिलेले त्यांनीच मला कस्टमर दिलेले. वा, आजही वा. माझ्याकडे वेटिंगच आहे. अच्छा. असं. मग नितीनजी, आत्तापर्यंत तुम्ही जे प्रोजेक्ट हँडल केले तर त्याच्यामध्ये आयकॉन स्टील याचा वापर तुम्ही कधी केला आहे का? आयकॉन स्टीलचा सर वापर आपण एक 2014-15 पर्यंत मध्ये करत होतो, कारण त्यावेळेस हेच होते. नंतर काय असतं सर, सिन्नरच्या परिसरात आता यायला लागलं, पण आमच्या निफाडमध्ये जे आहेत ना आपले के ट्रेडिंग होते, त्यांच्याकडे सुरुवातीपासून होते. म्हणजे येवला विंचूरला असेल त्या परिसरात प्रोजेक्ट करत असताना तर आमचं ते डिस्ट्रीब्युटर होते, मी तिथनंच मटेरियल घ्यायचो. सिन्नरकडे आल्यानंतर मग आपल्या नायगाववाल्यांचं जे आहेत वॉल्टेक सोल्युशन, यांना तर सजेशन मीच केलं. बरं. का तुम्ही आणा, कारण हे जे आहेत राजुरीचाच एक प्लांट आहेत, हे आम्हाला माहित होतं पहिलं, कारण आम्हाला के ट्रेडिंगवाल्यांना मिलिंगमध्ये दाखवायला नेलेलं होतं. त्यावेळेस आम्हाला माहित होतं का राजुरी आणि आयकॉन प्लस मेटारोल हे एकाच याच्यात. आयकॉन थोडंसं लेट आलं मार्केटमध्ये, पण मेटारोल नावाने पहिले सुरुवातीला आलेलं होतं असं. बरं. पण आता मग येणाऱ्या पुढील प्रोजेक्टमध्ये तुम्ही आयकॉन स्टील कोणाला रेकमेंड करू शकाल का? 100% सर. काय असं सर, आम्ही आता घेताना वीट मटेरियल, आता आयकॉन असेल, आपण पोलाद असेल, राजुरी असेल, पहिले मेन तर आम्ही 2च ब्रँड लिहून द्यायचो. ज्यावेळेस ॲग्रीमेंट काय असतात, आम्ही विथ मटेरियल घेतल्यानंतर कस्टमर असं सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे. आम्ही कन्व्हिन्स पण करतो, पण असं मनात पण नको राहिला, कारण काय असं बेसिकली 4-5 गोष्टी असतात, सिमेंट काय, मग ते आपण कस्टमरच्या ऑप्शनवर ठेवल्या जातो जे रिक्वायर. सर मी तुम्हाला विशेष सांगतो, आपण राजुरी वापरत होतो, मी राजुरी चांदोरीवरतून खोपडी गावाला घेऊन जायचो सर, ट्रान्सपोर्टेशन. का तर कस्टमरची रिक्वायर होती का राजुरीच पाहिजे. अख्ख्या सिन्नरमध्ये राजुरी भेटत नसत, पण म्हणजे असं जरी असेल तरी आपण करतो. मग त्यावेळेस आपलं ट्रान्सपोर्टेशन लांब पडतंय किंवा काय 2 रुपयांनी महाग पडते हा कधी विचार करत नाही मी. पण कसं असतं, कस्टमरला आपण रिकमेंडेड करतो, पण शेवटी त्याची असतात, कारण शेवटी तोच मालक आहे. नाही, कस्टमर इज ऑलवेज गॉड. म्हणजे जे कस्टमरला हवंय तेच दिलं पाहिजे, मग क्षेत्र कुठलं का असो. तर नितीनजी, पुढचा एक वेगळा असा प्रश्न आहे की आता तुम्ही एवढ्या धडाडीने काम करता या क्षेत्रामध्ये, मन ओतून आणि जीव ओतून तुम्ही काम करता याच्यामध्ये, तर तुमचं नाशिक जिल्ह्यासाठी तुमचं विजन काय आहे की तुमच्या कामाचं योगदान, तुमच्या कामाचा वापर नाशिक जिल्ह्यासाठी कसा करता येईल, किंवा नाशिक जिल्ह्याने पुढच्या 10-15 वर्षात कुठला टप्पा गाठायला पाहिजे हे तुम्ही सांगू शकता? नाही सर. नाही, नाशिक जिल्ह्याची प्रगती अजून कशी व्हावी, किंवा प्रशासनाचं त्याच्यामध्ये काय योगदान असावं, किंवा प्रशासनासाठी तुमच्याकडे काही सल्ला आहे का? नाही, नाशिकसाठी तसं जर बघितलं सर, तर नाशिक तर डेव्हलप तर आहेच आहे. नाशिक सिटी ही इन्क्रीज तर व्हायलाच पाहिजे. इन्क्रीज झाली तर डेव्हलपमेंट पण आजूबाजूला चांगल्या प्रकारे वाढेल. आणि तसं नाशिकचं एक ग्रीन झोन असल्यामुळे नाशिककडे येणारा जो काही क्रंच आहे किंवा काय जे आहे डेव्हलपमेंट ही आहेच आहे. प्लस पॉईंट अजून एक असा झाला की नाशिक डोमेस्टिक काय ना एअरपोर्ट चालू झालं, आज IT चं पण डिक्लेरेशन केलं, तर त्याच्यामुळे नाशिक अजून चांगल्या प्रकारे डेव्हलपला जाणारच आहे असं. बरोबर आहे. सो नितीनजी, म्हणजे तुमचा 18 वर्षांचा अनुभव, त्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठे मोठे प्रोजेक्ट हँडल केले, काही पुण्यातले, काही नाशिकमधले. तर आता जाता ह्या क्षेत्रामध्ये जे नवोदित अभियंता येत आहेत, नवीन सिव्हिल इंजिनियर्स येत आहेत, किंवा आर्किटेक्ट येत आहेत, किंवा ओव्हरऑल काही कामगार येत आहेत या क्षेत्रामध्ये,
त्यांच्यासाठी एका वाक्यामध्ये तुमच्याकडनं काही संदेश किंवा काही त्यांना शिकवण आहे का त्यांच्यासाठी, तुम्ही सांगू शकाल? मी तर त्यांना नक्कीच सांगेल का कष्ट आहे फील्डमध्ये, पण स्वतःला जर डेव्हलप करायचं असेल तर नवीन नवीन खूप काही टेक्नॉलॉजी आपल्या सिव्हिलमध्ये कंटिन्यू अपडेशन आहेच आहे. बरोबर. तर मी तर त्यांना सांगेल का नक्कीच तुम्ही सिव्हिल क्षेत्रामध्ये या आणि नवीन नवीन एक डेव्हलपमेंटला जे काय आहे त्या गोष्टी करायला शिकायला नक्कीच भेटतील. मी माझ्यावरतून सांगतो, ज्यावेळेस मी एअरपोर्ट करत होतो, फायर फायटिंग ही फक्त जी आहेत मी पुस्तकामध्ये बघितलेली होती. अच्छा. पण ज्यावेळेस तिथं प्रत्यक्षात बघायला आलं कुठल्या याला काही गोष्टी असतात, पण नंतर कुठलाही प्रोजेक्ट आल्यानंतर मला त्या असं जाणवलं नाही का हे जड जाते किंवा काय. तर ते नॉलेज तर 100% घेतलंच पाहिजे, मी तर ह्याच मताचा. बरोबर. सो श्रोतेहो, आपल्याबरोबर होते हे नितीन दराडे नाशिकमधून, ज्यांचा आत्तापर्यंत 18 वर्षाहून अधिक सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये अनुभव आहे. तर नितीनजी, बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मतर्फे तुमच्या पुढच्या आयकॉनिक प्रोजेक्टसाठी अनेक अनेक शुभेच्छा आहेत आमच्याकडून तुम्हाला. आणि खूप छान संदेश दिला की जे तुम्ही काम कराल ते उत्साहाने करा आणि पूर्ण शिकून करा. तर शिकण्याची जिज्ञासू वृत्ती तुम्ही सोडू नका, तुम्ही नक्कीच यश संपादन कराल, हा त्यांचा विचार आहे. धन्यवाद.